स्वागत आहे मित्रांनो माय बोली चॅनलवर. मित्रांनो आज आपण बघणार आहोत तुला शिकवून चांगला धडा या मालिकेचा येणारा भाग कसा होणार आहे. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, तर या भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही कुटाने आणि कारनामे केलेले असतात ह्या सगळ्यावरती कोणाचं देखील लक्ष नसतं असं तिला वाटत असतं. पण तिला माहीत नसतं की एकदा का तिच्या पापाचा घडा भरला की तिला कोणी देखील वाचू शकत नाही. तर आता तुम्ही पाहतच आहेत की अक्षरा आणि भुवनेश्वरीची देखील चांगलीच मैत्री झालेली आहे. कारण की ही भुवनेश्वरी आता अक्षरा जे काय मागेल जे काय बोलेल त्या सगळ्याला होकार देत चाललेला आहे. अधिपतींच्या प्रत्येक म्हणण्याला देखील होकार देत आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांना असं वाटतंय की भुवनेश्वरी आणि अक्षरा आता एकत्र येईल, म्हणजेच त्या दोघीजणी देखील चांगल्या सासूसाना बनून राहतील. परंतु मात्र या सगळ्याच्या पाठीमागे खूप मोठं मास्टर माइंड असतं या भुवनेश्वरीचं. हे अधिपतींच्या बाबांना चांगलं समजलेलं असतं. तर अधिपतीचे बाबा हे सगळंच काय अक्षराला समजावून सांगत असतात, परंतु अक्षरा ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये राहिलेले नसते. अक्षराला देखील असं वाटत असतं की आता भुवनेश्वरी मॅडम खरोखरच बदललेल्या आहेत. कारण की पहिल्या भुवनेश्वरी ज्या होत्या ही त्यांची मजबुरी होती, कारण की त्यांची बाजू देखील आपण समजून घेतली नव्हती. कारण की त्या अशा का वागतात, स्वतःच खरं का करतात, हे सगळ्याच्या पाठीमागे काही ना काही कारण आहे असं अक्षराला वाटतं. त्याच्यामुळे त्या तशा वागत होत्या. पण अधिपतीच्या बाबांनी त्यांना चांगलंच ओळखलेलं असतं. अधिपतीचे बाबा अक्षराला खूप समजावून सांगत असतात की तिच्या अशा गोडगोड बोलण्यावरती विश्वास ठेवू नको, कारण की ही भुवी तुला जेवढी चांगली दिसती तेवढी अजिबात देखील चांगली नाही. चक्क ही भुवनेश्वरी आता मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की अधिपतीच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करते. कारण की तिला असं दाखवायचं आहे की तिला यातील काही देखील नको, सगळं काय अधिपती सुनबाई यांचं आहे आणि यांनाच राहू द्या. कारण की एकदा का अधिपतीचा परफेक्टपणे विश्वास बसला प्रॉपर्टीवरून सगळ्यावरून आपल्यावरती की नंतर आपणच ह्या घराचे राजा, हे भुवनेश्वरीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. पण आता अक्षराला वाटत असते की तिला शाळेमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आणि अक्षराच्या प्रत्येक म्हणण्याला भुवनेश्वरी होकार देते. त्याच्यामुळे आता अक्षराला वाटत असते की तिचा कोणी देखील शत्रू नाही. परंतु ही भुवनेश्वरी अक्षराच्या पुढे 4 पावले जाऊन गेम करायचा विचार करत असते. कारण की तिला माहित असते की सगळ्यांचं मन जिंकायचं आणि वरती झाडावरती चढवायचं आणि वरून ढकलून द्यायचं, हे भुवनेश्वरीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. कारण की आता भुवनेश्वरी चक्क आता गोड बोलून केसांनी गळा कापायचं काम करणार आहे अक्षराचं. कारण की त्याला अज्ञातपणे घराच्या बाहेर कसं काढता येईल ह्याच्याकडे भुवनेश्वरीचं लक्ष आहे. पण मित्रांनो, हे सगळं होत असताना अधिपतींना वाटत असतं की नदी आणि समुद्र ह्या दोघांचा देखील समूह होत आहे. हे पाहून अधिपती खूप खुश असतात. अधिपतींना खूप बरं वाटत असतं की अक्षरा आणि मास्तरीणबाई म्हणजेच आता भुवनेश्वरी आणि मास्तरीणबाई दोघीजण देखील एकत्र येतात. हे पाहून, हे सगळं पाहून अधिपतींना खूप आनंद होत असतो. अधिपतींना वाटत असतं की मी जग जिंकलं. परंतु अधिपतींना ज्यावेळेस ह्या भुवनेश्वरीचा प्लॅन समजतो त्यावेळेस मात्र